नंदुरबारमधून या क्षणाची एक मोठी बातमी समोर येते। केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी महिला आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य केलं। इतर पक्षांचे खासदार एनडीएच्या सोबत येत असल्याने आता संसदेत महिला आरक्षण विधेयक पुन्हा आणणं सोपं होईल आणि यामुळे लोकसभा विधानसभेत महिलांना 33% आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। तर दुसरीकडे केळी आणि पपई उत्पादक शेतकऱ्यांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी त्यांनी व्यापाऱ्यांकडे बाजार समितीचं प्रमाणपत्र असणं बंधनकारक असल्याचं म्हटलं असून नोंदणीकृत व्यापाऱ्यांनी फसवणूक केल्यास सरकार त्यांच्यावर कठोर कारवाई करेल असा इशाराही दिला आहे। केंद्र सरकारने केंद्रात आपण सत्ताधारी शेतकऱ्यांच्या मागे आपण कसं राहतो? असं आहे की या वर्षी आधीच केंद्र सरकार राज्य सरकारने पण तसं आवाहन शेतकऱ्यांना केलेलं आहे की यावर्षी पाऊस डिले झालेला आहे, त्या संदर्भातल्या काय काळजी घेतल्या पाहिजे या संदर्भातले निर्देश आधीच सरकारच्या माध्यमातून सगळ्या शेतकरी बांधवांना देण्यात आलेला आहे। आणि ज्या काही उपाययोजना आहे जे सातत्याने सरकार करत असते की छोटे चेक डॅम असतील किंवा नाला खोलीकरण असेल किंवा जे तलाव असतील तिथलं गाळ वगैरे काढणं, ते या छोट्या छोट्या उपाययोजना करत असते लोकांच्या सहकार्याने, लोकांच्या सहभागीच्या याच्या माध्यमातून, जेणेकरून की पाण्याची बचत झाली पाहिजे। पाणी आपण जास्तीत जास्त जमिनीत कसं पर्क्युलेशन करता येईल यासाठी पण शेतकऱ्यांनी पुढाकार यामध्ये घेतला पाहिजे। सरकार आपल्या वतीने पूर्ण प्रयत्न करते। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे पर्यावरणाचं जे संतुलन बिघडतंय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि ती फक्त सरकारची जबाबदारी नाही, तर ते प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की झाडांची लागवड जास्तीत जास्त झाली पाहिजे। बांधावर शेतकऱ्यांची झाडं पाहिजे, जिथे ओपन स्पेस आहे तिथे जास्तीत जास्त झाडं लावले पाहिजे की जेणेकरून टेम्परेचर कमी राहील किंवा एक पुढच्या दृष्टिकोनातनं पावसासाठी आणि पाण्यासाठी पण ते उपयोगी ठरू शकतो। म्हणून प्रत्येकाने आपल्या शेतात वाहून जाणारं पाणी असेल, गावात असेल, घरी असेल, त्याचं व्यवस्थितपणे नियोजन जर केलं तर नक्कीच ह्यामध्ये पाण्याच्या लेवलमध्ये सुधारणा होऊ शकते आणि त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेलाच होऊ शकतो। आपल्या नंदुरबार जिल्ह्यासह परिसरातल्या जे काही शेतकऱ्यांची केळी, पपई आणि कापूस हे परराज्यात जातात, व्यापारी त्यांना आमिष दाखवतात आणि वर्षानुवर्ष त्यांचे बिल अदा केले जात नाही, त्यांना व्यापाऱ्यांनी टाळाटाळ करतात। या संदर्भात शेतकऱ्यांना संरक्षण म्हणून व्यापाऱ्यांना काय कसा चाप लावणार? ते मी तेच सांगितलं की या संदर्भातली बैठक ठेवलेली आहे। शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन मार्केट कमिटीमध्ये आणि जिल्हा कृषी अधिकाऱ्याकडे व्यापाऱ्यांचं रजिस्ट्रेशन झालं पाहिजे। ज्यांच्याकडे लायसन आहे अशाच व्यापाऱ्यांना माल दिला गेला पाहिजे शेतकऱ्यांकडनं, कारण शेतकऱ्यांमध्ये पण यासाठी एकी असणं गरजेचं आहे की ज्यांच्याकडे लायसन आहे तर त्यांनाच माल दिला गेला पाहिजे। कारण की जेणेकरून आज प्रशासन पण त्यांच्यावर असं ते शेतकऱ्यांचा पैसा बुडवत असेल तर त्यांच्यावर कारवाई करू शकतात। देशात समान नागरिक कायदा लागू होते, याला आपण समर्थन अजून त्याला वेळ जे आहे। आमचं महिला रिझर्वेशनचं बिल आहे ते पास म्हणजे येऊ शकतं, कारण की मागच्या वेळेस पक्षाच्या माध्यमातून किंवा सरकारच्या माध्यमातून महिला रिझर्वेशन बिल हे लोकसभेत आणण्यात प्रयत्न झाला होता, पण त्यावेळेस पूर्ण संख्या झाली नाही। पण ह्यावेळेस इतर पक्षाचे जे खासदार आहेत ते पण आम्हाला सपोर्ट करायला तयार आहे आणि महिला रिझर्वेशन बिल हे येणं अत्यंत गरजेचं आहे, कारण की महिलांना लोकसभेत आणि विधानसभेत पण 33% आरक्षण मिळून या देशाच्या विकासासाठी सुद्धा ते आपली भूमिका स्पष्टपणे विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये मांडू शकतात। कलेक्टर मॅडमच्या उपस्थितीमध्ये सगळे शेतकरी जिल्ह्यातले प्रतिनिधींना मी इथे बोलवलं होतं, कारण की केळीच्या भावाला घेऊन पण इथे बराचसा संभ्रम आहे। व्यापाऱ्यांमध्ये शेतकऱ्यांना पाहिजे तसा माल व्यापाऱ्यांकडनं मिळत नाही, तर त्या संदर्भातच आज इथे बैठक घेतलेली आहे। तशा पद्धतीच्या सूचना कलेक्टर मॅडमना यांना दिलेली आहे की येणाऱ्या शनिवारी शेतकऱ्यांच्या सोबत आणि व्यापारी आणि आपले आमदार महोदय तिथले आमचे राजेशदादा पाडवी यांच्या उपस्थितीमध्ये तिथे बैठक घ्यायचे निर्देश देण्यात आलेले आहे की जेणेकरून व्यापाऱ्याची मोनोपॉली इथे राहणार नाही। जो काही रेट निघतो बरामपूरचा मार्केटचा रेट सगळीकडे कन्सिडर केला जातो, तो जळगावमध्ये पण केला जातो, तो त्याच पद्धतीने नंदुरबारमध्ये पण इथे केला गेला पाहिजे। ठीक आहे, 200-300चा फरक असू शकतो, पण जे आज तफावत मी पण बघते आहे की जवळपास 1000-1200 रुपयाची तफावत येत आहे, जी की अतिशय चुकीची आहे। कारण की शेतकऱ्याला आज उत्पन्न काढताना तेवढाच खर्च लागतोय, तेवढ्याच चांगल्या क्वालिटीची केळी आज इथे पण मिळते आहे जी
बऱ्हाणपूरमध्ये असेल किंवा जळगाव जिल्ह्यात असेल तीच क्वालिटी आज इथे सुद्धा मिळते. चांगला एक्सपोर्ट क्वालिटीचा माल आज शेतकरी तयार करू लागलेला आहे. पण कुठे ना कुठे मनमानी जी व्यापाऱ्यांची चालू आहे ती थांबणं गरजेचं आहे की जेणेकरून शेतकऱ्याला व्यवस्थितपणे त्याचा मोबदला मिळू शकतो. म्हणून कलेक्टर मॅडमने सुद्धा इथे सांगितलेलं आहे की येणाऱ्या शनिवारी त्याच्या बैठक घेऊन हे निर्देश दिले जातील. जे काही व्यापारी आहे त्यांचं रीतसर रजिस्ट्रेशन झालं पाहिजे आणि शेतकऱ्यांना पण अधिकार दिला पाहिजे की रेट जेव्हा असे एकदम व्यापारी जर डाऊन करत असतील तर तिथे शेतकऱ्यांचं पण इंटरफेरन्स असणं हे अत्यंत गरजेचं आहे. नाही तर यांच्यावर कारवाई करायचे आदेश पण आम्ही कलेक्टर मॅडमला सांगितलेले आहे जर असे व्यापारी मनमानी करत असतील. कारण की आज सरकार शेतकऱ्याच्या बाजूने पूर्णपणे उपाययोजना करायच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही पण पूर्णपणे प्रयत्न करतोय की शेतकऱ्यांना व्यवस्थितपणे मोबदला मिळाला पाहिजे. दुसरा इथे विषय सांगितला गेला पपईचा इथे विषय केला गेला की TMRSच्या योजनेमध्ये रोजगार हमी योजनेमध्ये नाहीये जेव्हा की आधी होती. तर त्या संदर्भातली पण मी माहिती घेऊन नक्कीच राज्य सरकारकडे याचा पाठपुरावा करून त्यालाही शेतकऱ्यांना रोजगार हमीतनं कसं फायदा मिळू शकेल यासाठी आम्ही प्रयत्न करू. पीक विम्याच्या योजनेच्या संदर्भात इथे सांगितलं गेलं तर नक्कीच येणाऱ्या ह्या आठवड्यातच माझी दिल्लीला बैठक आहे कृषी डिपार्टमेंट सोबत. तर जे काही विषय इथे सांगण्यात आले आणि जे मला लक्षात आले म्हणजे इथले विषय आहे जळगावचे आहे तर नक्कीच त्या संदर्भातही मी पाठपुरावा करून शेतकऱ्यांना जे काही मदत करतील त्यासाठी करू.